परळी येथील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली. नार्को टेस्टचा रिपोर्ट SITच्या हाती आला आहे. ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट रिपोर्टमधून महादेव मुंडे हत्या प्रकरणाचं आता सत्य बाहेर येणार आहे. नार्को टेस्टच्या अहवालातून हत्येचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. न्यायालयाच्या समोरच नार्को टेस्टचा रिपोर्ट उघडला जाणार आहे. नार्को टेस्टच्या अहवालामध्ये नेमकी काय माहिती आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. 20 ऑक्टोबर 2023 रोजी परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचा तहसील कार्यालयासमोर निर्घृणपणे खून करण्यात आलेला होता. या प्रकरणी मुंडे कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या दाव्यानुसार महादेव मुंडेची हत्या केवळ 12 गुंठे जमिनीच्या एका किरकोळ कारणावरून झालेली आहे. यात वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचा हात असल्याचा आरोप आहे. काही दिवसापूर्वी वाल्मिक कराडचे सहकारी बाळा बांगर यांनी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात अनेक खळबळजनक दावे केलेले आहेत. हत्या केल्यानंतर वाल्मिक कराडनं टेबलावर मुंडेचं कातडं, हाड आणि रक्त आणून ठेवलेलं होतं, असा दावा बाळा बांगर यांनी केलेला आहे. प्रमुख IPS अधिकारी पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक म्हणजेच SIT काम करत आहे. या प्रकरणात अनेक साथीदारांचे जबाब नोंदविण्यात आलेले आहेत. त्यामध्ये विजयसिंह उर्फ बाळा बांगर याचे जवळपास 3 वेळा जबाब नोंदवण्यात आलेले आहेत. ऑक्टोबर, जुलै आणि नोव्हेंबर या 3 महिन्यात त्यांनी SIT समोर तसेच कॅमेरासमोर जबाब देखील दिलेला आहे. या जबाबामध्ये त्यांनी वाल्मिक कराडच्या मुलाचे नाव अनेकदा घेतल्याची माहिती समोर येते. त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. एकूणच महादेव मुंडे हत्या प्रकरणाचे धागेदोरे आता वाल्मिक कराडच्या मुलापर्यंत पोहोचत आहेत. 150हून अधिक संशयित आणि 500हून अधिक लोकांचे कॉल डिटेल्स तपासण्यात आलेले आहेत. महादेव मुंडे हे पिग्मी एजंट असल्याने प्रामुख्याने पैशांच्या व्यवहारातून ही हत्या झाली का या दृष्टीने देखील सखोल तपास सुरू आहे. यासह प्लॉटिंगचे व्यवहार, वैयक्तिक वाद आणि कौटुंबिक बाबी अशा सर्व बाजूंची तपासणी 20 ऑक्टोबर 2023 रोजी परळी तहसील कार्यालयासमोर भर दिवसा व्यापारी महादेव मुंडे यांची निर्दयपणे हत्या झालेली. या घटनेनंतर संपूर्ण परिसर हादरून गेला होता. मुंडे कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. ज्ञानेश्वरी मुंडे म्हणजेच महादेव मुंडे यांच्या पत्नी यांनी या हत्याकांडात न्यायासाठी आवाज देखील उठवलेला होता. त्यांच्या पुढाकारामुळे तपासाला गती मिळालेली होती. त्यांनी पोलिसांची चौकशी, CBI सह तपास मागण्याचं निवेदन केलं आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्यायासाठी उपोषण करून आरोपीवर त्वरित कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलेली होती. या मागण्यांमुळे बीड पोलिसांची 5 सदस्यांची चौकशी पथक स्थापन करण्यात आलेलं होतं. भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी असा दावा केलाय की ही हत्या केवळ 12 गुंठेच्या वादातून झालेली आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याचा मुलाचा हात असल्याचा आरोप यामधून करण्यात आलेला आहे. दरम्यान वाल्मिक कराडचे जुने सहकारी बाळा बांगर याने काही धक्कादायक दावे केलेले आहेत. हत्या केल्यानंतर पुरावे टेबलात ठेवण्यात आले होते, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. या वक्तव्यामुळे प्रकरणाने आता नवे वळण घेतलेले आहे. प्रमुख IPS अधिकारी पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली SIT स्थापन करण्यात आलेली असून गेल्या 6 महिन्यात जवळपास 300 जणांची त्यात कसून तपासणी करण्यात आलेली होती. त्याचा फोकस केवळ जमिनीच्या वादावरच तर आर्थिक व्यवहार, प्लॉटिंगचे सौदे आणि वैयक्तिक मतभेद यांच्यावरही आहेत. महादेव मुंडे पिग्मी एजंट असल्याने पैशांच्या देवाणघेवाणीच्या काही तपासात या बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत. आता सर्वांच्या नजरा न्यायालयात उघड होणाऱ्या नार्को टेस्ट अहवालावर खिळून राहिलेल्या आहेत. या प्रकरणाला आता निर्णायक वळण देईल का किंवा मुंडे कुटुंबाला न्याय मिळेल का, या सर्वांची उत्तरं आता येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहेत.